मंडळी, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण हे दरवेळी असंच होतं असंही नाही. बऱ्याचदा दोघांची भांडणं सोडवायला गेलेल्या तिसऱ्यालाच जास्त मार बसतो. सध्या पाकिस्तानची अवस्थाही तशीच झाली आहे, म्हणजे होण्याची शक्यता आहे. अमेरिका इराण युद्ध थांबलं थांबलं म्हणता म्हणता पुन्हा एकदा सुरू झालंय. ट्रम्पने आता आपणच हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करणार असल्याचं जाहीर केलंय. अशात आता इराणने सौदीवर हल्ला केला तर त्यात पाकिस्तानचा गेम होणार हे फिक्स आहे. कारण पाकिस्तानने एकीकडे शांततेसाठी मध्यस्थी करतानाच दुसरीकडे सौदीमध्ये आपलं सैन्य तैनात केलंय. पाकिस्तानने असं का केलं? युद्धाच्या आगीत पाकिस्तान खरंच फक्त मध्यस्थ राहील की इराणच्या विरोधात येईल? आणि मग अमेरिका इराणच्या युद्धात मध्ये मध्ये करणाऱ्या पाकिस्तानचा कसा गेम होईल? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. इस्रायल इराण युद्ध का सुरू झालं, त्यात अमेरिका कसं आलं आणि मग पाकिस्तानने त्यात कशी काय मध्यस्थी केली, हे सगळं आपण बघितलंय. पण आता परिस्थिती बदलली आहे. पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका सोडून सौदीच्या बाजूने थेट लष्करी उभारणी केली आहे. पाकिस्तानने हा निर्णय अचानक घेतलेला नाही, तर याला कारण आहे दोन्ही देशांमधला एक करार. सप्टेंबर 2025 मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबियानं एक ऐतिहासिक करार केला होता. स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट. या करारात स्पष्ट लिहिलं होतं की एकावर हल्ला म्हणजे दोघांवर हल्ला. खरं तर पाकिस्तानचे साधारण 1,500-2,000 सैनिक सौदीत आधीपासून तैनात आहेत. पण 11 एप्रिल रोजी सौदी संरक्षण मंत्रालयानं जाहीर केलं की पाकिस्तानने तब्बल 13,000 सैनिक आणि 10-12 फायटर जेट्स सौदी अरेबियात पाठवलेत. कदाचित जास्तही असतील. हे सैनिक धहरान येथील किंग अब्दुल अजीज एअरबेसवर तैनात करण्यात आले, जे रास तनुरा या तेल टर्मिनल पासून फक्त 40 किलोमीटर दूर आहे. हा तोच टर्मिनल आहे ज्याला इराणनं आधीच टार्गेट केलं होतं. पाकिस्तानचा सीन कसा झालाय की एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चा आयोजित करत होते, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी सौदीत जाऊन संरक्षण उपाय चर्चेत घेतले. 7 एप्रिलला ट्रम्प यांनी जाहीर केलं की अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांचा युद्धविराम झालाय आणि हे पाकिस्तानच्या मध्यस्थीनं शक्य झालंय. पण नंतर इस्रायलने लगेच इराणवर हल्ला केला आणि इराणने प्रत्युत्तर म्हणून सौदी सोबत इतर गल्फ देशांवर पुन्हा मिसाईल सोडले. आणि मग त्या दिवशी पाकिस्तानने सौदीमध्ये लष्कर पाठवण्याचा निर्णय घेतला. आता प्रश्न असा आहे की इराण या सगळ्याकडे कसं बघतंय? सध्या तरी इराणने पाकिस्तानच्या सैनिक पाठवण्यावर आक्षेप घेतलेला नाहीये. याचं कारण उघड आहे. पाकिस्तान सध्या एकमेव असा देश आहे ज्याच्याशी अमेरिका आणि इराण दोघेही बोलणी करत आहे. तो धागा तुटला तर शांततेचा शेवटचा मार्गही बंद होईल. दुसरीकडे सौदीनं असं आश्वासन दिलंय की पाकिस्तानचे सैनिक इराण विरोधात वापरले जाणार नाहीत. ही गोष्ट इराणच्या पाकिस्तानातील राजदूतांनीही मान्य केली आहे. पण सौदीचं हे आश्वासन किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. आता हे सगळं पाकिस्तानसाठी किती धोक्याचं आहे? सगळ्यात पहिला धोका तर लष्करी बळ कमी होणं. पाकिस्तानचे 13,000 सैनिक आणि कितीतरी फायटर जेट सौदीमध्ये आहेत. सौदीनं कितीही प्रॉमिस केलं असलं तरी इराणचा हल्ला झाल्यावर ते ढाल म्हणून पाकिस्तानी सैन्यालाच पुढे करतील यात शंका नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराचा यात नाहक बळी जाईल. दुसरा धोका म्हणजे युद्धात थेट सहभाग. पाकिस्तानच्या लष्कराने जर इराणवर पलटवार केला तर इराण देखील पाकिस्तानवर हल्ला करणार. त्यामुळे पाकिस्तान या युद्धात थेट सहभागी होण्यास भाग पडणार. आणि या सगळ्यात भारत सीमेकडे पाकिस्तानचं दुर्लक्ष होणार हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. या सगळ्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होणार आणि देशात अंतर्गत वाद पुन्हा उफाळणार हा पण एक धोका आहे. खामेनींच्या हत्येनंतर पाकिस्तानात गिलगित बाल्टिस्तानमध्ये हिंसक निदर्शनं झाली होती. यात कितीतरी लोकांचा बळी गेला होता आणि 3 दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला होता. पाकिस्तानात शिया आणि सुन्नी दोन्ही प्रकारचे लोक मोठ्या संख्येने आहेत. इराण विरुद्ध पाकिस्ताननं थेट भूमिका घेतली तर देशांतर्गत संघर्ष आणखी भडकू शकतो. पाकिस्तान सध्या तरी तटस्थ आणि अगदी पीस मेकरच्या भूमिकेत आहे. पण 13,000 सैनिक सौदीमध्ये तैनात करणं साधी गोष्ट नाही. हा काही नेहमीचा युद्ध सराव नाहीये. त्यामुळे पाकिस्तानची तटस्थ भूमिका किती दिवस टिकते याबाबत कसलीच गॅरंटी देता येत नाही. पाकिस्तान सौदी करारात लष्करी हस्तक्षेप बंधनकारक नसल्याचं म्हणलंय. म्हणजे पाकिस्तानकडे अजूनही एक पाऊल मागे जाण्याची संधी आहे. पण त्याआधीच इराणने जर हल्ला केला आणि पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर पाकिस्तानला स्वतःच्या सैनिकांसाठी तरी इराण विरोधात भूमिका घ्यावी लागेल. आणि मग इराण अमेरिका युद्धात पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूने होईल. अमेरिकेसाठी ही खरं तर खूप चांगली गोष्ट असणार आहे, कारण इराणच्या शेजारीच असलेला असा देश ज्याच्याकडे अण्वस्त्रे आहेत तो अमेरिकेच्या बाजूने होईल. त्यामुळे आता अशी देखील एक शंका उपस्थित केली जाते की हे सगळं लक्षात घेऊन तर अमेरिकेने पाकिस्तानला मध्ये ओढलं नाही ना. कारण मध्यस्थी करण्यासाठी मध्ये आलेला पाकिस्तान हा तुलनेने लहान आणि इग्नोर करता येण्यासारखा देश आहे. मग अमेरिकेने पाकिस्तानचं का ऐकलं हे आतापर्यंत न सुटलेलं कोडं होतं. पण आताची परिस्थिती पाहता पाकिस्तान मध्यस्थी करायला स्वतः आला की त्याला आणलं गेलं हा पण एक नवीन प्रश्न उपस्थित होतोय. एकूणच पाकिस्तान सध्या एका अत्यंत धोकादायक खेळात अडकलाय. एकीकडे सौदीशी संरक्षण करार आहे, दुसरीकडे इराणशी जुनी मैत्री आहे आणि देशांतर्गत शिया सुन्नी समतोल राखायचा आहे.
इराण अमेरिका युद्धात शांतता प्रस्थापित करायला गेलेलं पाकिस्तान स्वतःच मार खातो की काय, अशी एकूण परिस्थिती आहे. या सगळ्यातून पाकिस्तान सुखरूप बाहेर पडेल की पाकिस्तानचा गेम नक्की होणार, आणि पाकिस्तान तिकडे इराण युद्धात अडकला असताना भारतासाठी ही चांगली संधी ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि विशेष भरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.